इथे उपस्थित मंचावरचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी, सर्व वडीलधारी मंडळी आणि युवक बांधव तसेच या चळवळीतल्या सर्व साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय. जय बिरसा, जय सेवालाल, जय मल्हार, जय लहूजी आणि जय भीम. आज आपण या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो. आणि मला एक गोष्ट सांगा की आपण इथे इतक्या मोठ्या संख्येतनं आलात, आपल्याला कोणी गाड्या उपलब्ध करून दिल्यात, आपण कोणाला पैसे मागितलेत, तुम्हाला यायची कोणाला विनंती केली आहे, तर आपण सगळे इकडे कशाला आलो? बाळासाहेब आंबेडकरांना जिंकवायला. आणि यासाठी मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो. आणि ही लढाई, ही निवडणूक ही फक्त बाळासाहेब आंबेडकरांना जिंकवायची निवडणूक नाहीये, तर ही निवडणूक भारताचं संविधान टिकवण्यासाठीची निवडणूक आहे. ही निवडणूक भारताची लोकशाही टिकवून ठेवण्याची निवडणूक आहे. आणि ही निवडणूक अकोल्यामध्ये चालू असलेल्या एका परिवाराची मक्तेदारी संपवण्याची निवडणूक आहे, एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज परिस्थिती काय चालू आहे, समोर कोण कोण उभं आहे. पण आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे की याच सत्ताधाऱ्यांनी गेले 20-25 वर्ष अकोल्याचे काय हाल केले ते आपल्या सर्वांना दिसतंय. आज आपण बघितलं तर आपल्या शेतकऱ्यांची अवस्था खूप दुर्गम झालेली आहे, त्यांच्यावरती खूप वाईट अवस्था आलेली आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला शेतमाल मिळत नाही, हमी भाव मिळत नाही, बी बियाणं मिळत नाही, पाण्याचा पुरवठा मिळत नाही, वीज मिळत नाही, शेत रस्ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी खूप मोठ्या परिस्थितीत बेहाल झालाय. तसंच आपण बघितलं तर अकोल्या रस्त्यामध्ये इकडच्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम इकडच्या भाजपने केलं नाहीये मित्रांनो. त्याच पद्धतीने मित्रांनो, आज आपल्या सर्वांसमोर हा महत्वाचा क्षण आलाय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की परिस्थिती कुठल्या पद्धतीने चालू आहे. आज आपल्याला ताकदीने ही निवडणूक ह्याच्यासाठी लढायची आहे कारण भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आलंय. आणि तसंच आपल्याला ही निवडणूक ताकदीने लढायची आहे कारण आपल्याला अकोल्याचा विकास परत एकदा घडवायचा आहे आणि जी दुर्गम अवस्था अकोल्याची झाली आहे ती आपल्याला कामाच्या स्वरूपानं सुधारायची आहे. आपल्या सर्वांना बाळासाहेबांना जिंकून द्यायचंय ना? आपण सर्व बाळासाहेबांना जिंकून देणार ना? बोला, यावेळेस बाळासाहेब खासदार बनणार की नाही?
सर्वांसमोर म्हणतो की आजपासून बघितले तर आजपासून आपल्या सर्वांसमोर 20 दिवस आहेत. आपण सर्वांनी इकडे कबूल केलं की आपण बाळासाहेबांना खासदार बनवणार आहोत. तर आता 20 दिवस कोणीही मागे हटायचं नाहीये. 20 दिवस कोणीही आळशीपणा दाखवायचा नाहीये. 20 दिवसामध्ये कोणीही कमी पडायचं नाहीये. ही 20 दिवसामध्ये आपण जिद्दीने लढू, अख्खा जिल्हा आणि रिसोड मालेगाव पिंजून काढू आणि जोपर्यंत बाळासाहेबांना आपण अकोल्याचा खासदार बनवणार नाही तोपर्यंत कोणीही मागे हटायचं नाहीये. बोला, तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही? तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही? बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. यानंतर माळी समाजाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय